अनार बेसन पराठा रेसिपी। नमस्कार मित्रांनो, आज मी दाखवणार आहे डाळिंब घालून बेसन पराठा। कधी नाव ऐकलं नाही ना? जुनीच रेसिपी आहे ही, पण नव्याने तुम्हाला दाखवणार आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी एकदम सोपी आहे। जर तुम्ही नवीन रेसिपी पराठा शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग सुरुवात तर केलीच आहे। 2 छोटे कांदे घेऊन किसून घ्यायचे किंवा जारमध्ये घालून छान असे बारीक करून घ्यायचे। आता इथे चण्याचे पीठ घेताना घरच्या व्यक्तींचा अंदाज बघून चण्याचे पीठ घ्यायचे। तर हे पाव किलो पीठ आहे आणि अर्धा किलो जरी घेतले, बाकीचे लागणारे साहित्य डबल करून वापरायचे। पीठ चांगले चाळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 चमचा गुळाची पावडर, 1 टीस्पून अजून लाल मिरची पावडर घालून घेते। आणि गुळाची पावडर जर नसेल तर साखर घाला। 1 टीस्पून हळद आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक किसून घेतलेला कांदा। ही जी पेस्ट घालत आहे याच्यामध्ये 3 चमचे अनारदाणा, 7-8 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेऊन वाटून घेतले, पाणी न घालता। 1 चमचा गरम तेलाचे मोहन घालून घ्यायचे। आता घातलेले सर्व साहित्य पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर थोडेसे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे। पण पाणी घालताना बेताचेच पाणी घालायचे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, कारण चण्याचं पीठ आहे लगेच चिवट होते। तर याच्यामध्ये मी आता थोडेसे पाणी घालून पीठ मळून घेते। पाणी जर का थोडेसे जास्त झाले, पीठ थोडेसे असे सैल वाटायला लागले ना, तर थोडेसे चण्याचे पीठ वरतून घालून घ्यायचे। तर अजून मी याच्यावरती 3 चमचे चण्याचे पीठ घालून घेतले। पीठ चांगले घट्ट मळून घ्यायचे। पराठासाठी पीठ कसे घट्ट पाहिजे। थोडेसे कोरडे पीठ हातावरती घेऊन चांगले हातावरचे पीठ काढून घ्यायचे। असे पीठ हे निघणार नाही। थोडासा तेलाचा हात लावूया, म्हणजे हातावरचे पीठ आणि जे भांड्याला लागलेले पीठ सहज निघून जाईल। हातावर लागलेले पीठ चांगले काढून घेतल्यानंतर अजून थोडे तेल घेऊन सर्व पिठाला चांगले लावून घेतल्यानंतर भांड्याला जे थोडे पीठ लागले आहे ते सुद्धा काढून चांगले पीठ अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे पीठ घट्ट झाले पाहिजे। चुकूनही पीठ सैल झाले ना तर पराठा लाटता येणार नाही। अशा प्रकारे गोळा तयार केल्यानंतर भांड्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप घेतले पराठ्याला वरतून लावण्यासाठी। आता आपण पराठा करायला घेऊया। छोटासा गोळा घेऊन असा हातावर चांगला मळून घेतल्यावरती पोळपाटावर थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि हाताला सुद्धा थोडेसे तेल लावून घ्यायचे। गोल गोल गोळा करून पीठ चांगले घ्यायचे। पराठा चिकटला नाही पाहिजे। भरपूर पीठ घेऊन पराठा लाटून घ्यायचा। आणि पराठा कसा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारे छोटासा पोळीपेक्षा कमी थोडासा पराठा लाटून घ्यायचा आहे। जास्त मोठा पण नाही करायचा। अशा प्रकारे पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटून घ्यायच्या अगोदर तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा। तव्यावर थोडेसे तेल घालून टिश्यू पेपरने चांगले पुसून घ्यायचे, म्हणजे चिकटणार नाही। माझा बिडाचा तवा आहे, तुमचा कुठलाही तवा असू द्या, तरी पण अगोदर तेल टाकून पुसून घ्यायचे। पुसून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने तेल सोडून नंतर पराठा तव्यावर टाकून द्यायचा। एकदा का पराठा तव्यावरती गेला ना, गॅस मंद आचेवरती ठेवून वरच्या बाजूने सुद्धा चांगले 2 चमचे तेल सोडून नंतर पलटी करून घ्यायचे। एक बाजू बघा किती छान भाजून झाली, तर अशा प्रकारे दुसरी बाजूसुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे। हा गोल पराठा चवीला अगदी खाकऱ्यासारखा लागतो। आता हा पराठा छान भाजून झाल्यानंतर आता याला काढून घेऊया आणि दुसरा पराठा तुम्हाला मी दाखवते। पीठ एकच, पण 2 प्रकारे जेव्हा आपण पराठे बनवितो ना, त्याच्यामध्ये फरक म्हणजे चवीमध्ये फरक पडतो डायरेक्ट। तर दुसरा पराठा मी दाखवते तुम्हाला लाटून। तो चौकोनी करायचा आहे। पिठाचा उंडा चांगला पिठामध्ये घोळून घेतल्यावरती थोडासा लाटून घ्यायचा। थोडा लाटून घेतला ना, त्याला असे थोडे तेल लावून घ्यायचे आतमध्ये आणि दोन्ही बाजूला
दुमडून घ्यायचे. पुन्हा एकदा वरती तेलाचा हात लावून दुसरी बाजूसुद्धा अशी दुमडून घ्यायची आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती चांगले पीठ लावून घ्यायचे. पीठ जास्त लावून घ्यायचे म्हणजे पराठा चिकटणार नाही. दोन्ही बाजूला पीठ चांगले लावून घेतल्यानंतर हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. चारी बाजू कशा सारख्या लाटून घ्यायच्या, कुठे जाड आणि पातळ नको आहेत. आणि लाटताना पराठा मोठासुद्धा नाही झाला पाहिजे, मिडियम आकाराचा पाहिजे पराठा. तर अशा प्रकारे चारी बाजू चांगल्या लाटून घ्यायच्या. पराठा लाटून झाल्यानंतर वरचे पीठ सगळे काढून घ्यायचे. दुसरा पराठाच्या चवीचा मी बदल सांगते. पराठा लाटताना आतमध्ये आपण तेल तूप चांगले लावून घेतले आणि नंतर पुन्हा एकदा तव्यावर चांगले 2 चमचे तूप सोडून पहिल्या पराठासारखाच हा पराठासुद्धा दोन्ही बाजूला तूप लावून चांगला खरपूस भाजून घ्यायचा. तर तुम्हाला असं वाटेल मी पुन्हा तेच का सांगते, कारण असे आतून आणि वरतून दोन्ही बाजूने छान तूप लावल्यामुळे तो खरपूस होतो आणि खायला इतका टेस्टी लागतो. आणि हा पराठा थंड जरी झाला ना तर खायला तितकाच खरपूस लागतो. आणि पहिला गोल पराठा तो खाकरासारखा लागतो. हा चवीमध्ये फरक आहे. साहित्य घालून बनवलेलं पीठ एकच आहे, पण पराठाच्या चवीमध्ये 2 फरक आढळतात. आणि अशा प्रकारचे पराठा अजूनपर्यंत कोणीच दाखविला नाही. तुम्हीसुद्धा असा नवीन पराठा नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही बनवलेला पराठा कसा झाला. प्लेटमध्ये सर्व पराठे काढून घेतल्यावरती आता या पराठ्याबरोबर खाण्यासाठी दह्याचा वापर करायचा आहे. किंवा दही जर नसेल तर प्रत्येक पराठ्याला जे आपल्याकडे लोणचं असतं ना ते लोणचं लावायचं पराठ्याला. खूप छान लागतं. दही घेताना जास्त दिवसाचं दही नका घेऊ, फ्रेश दही घ्या. दही थोडं गोड आंबट असू द्या. दही आणि पराठासुद्धा खायला खूप छान लागतो. याच्यामध्ये आता थोडीशी चिमटीभर मीठ घालून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे चमच्याने. नंतर याच्यावरती थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायची आहे, जास्त नाही. लाल मिरची पावडर घातल्यानंतर 2-3 दाणे डाळिंबीचे टाकायचे. वा वा, इतका पराठा मस्त लागतो या दह्याबरोबर. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान पारंपरिक रेसिपीबरोबर.